याच्यावर येऊ नका. मी पहिल्या व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे आणि आता पण बोलतोय. मी तिथे 3-3 महिने झाले माझे पगार नाहीये. तुम्हाला माझी कंडिशन काय आहे हे मलाच माहिती आहे. कसं आहे, बरोबर बोलतो तिकडे बोलतो नाही ह्यात काय चुकीचं नाही, सगळं बरोबर बोलतो. बरोबर बोलतोय मी. आणि उगाच काय आहे, फसायला मारू नका बाकीच्या गोष्टी. हा काय काय त्याने आम्हाला कमेंट केल्या हे चुकीचं आहे, पुण्याला या. अरे पुण्याला या, आम्ही नाही माहित नाहीत, पण माझं आमचं कंडिशन आम्ही तुम्हाला सांगितली पुण्यामध्ये काय असतं कसं आहे ती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप व्हिडिओ चॅनल मध्ये. तर बघू शकता दादा, भांडी धुवायला चालू आहे तिथं. भांडी धुवून असं वाटतं की लई काम केलं माझ्या बायकोनं, पण असं काय नाही, आम्ही बी काम करूनच आलो. बरोबर ना? नाही ती ड्युटी नवऱ्याची होती, पण ड्युटी चेंज केली ना आता. बघू शकता आता स्वयंपाक ते करणार, त्याच्यामुळे भांडे मी घासायला. आज पर दिवसभर काम करून करून मला किती वैताग आहे काय हे तुम्हाला माहित आहे. दिवसभर कामाचं काय करायचं, घरचं काम म्हणजे आपल्या दोघांचं बरोबर हिस्सा आहे ना. अगं बरोबर विषय, मी काम करू का? घरचं काम आपण दोघांनी वाटून केलं पाहिजे. माझे काम एकटा करतो कामावरचं मी हा करते. करतो का नाही? मग तुला बी मग माहिती डबा आहे. देत काम करते ना मी बी. डबा दिला म्हणजे काय झालं पोरवा? मग कामावर गेलात म्हणजे काय झालं, मग नको जाऊ ना. डबा देते ना. उपाशी मारायचं का? म्हणलं उपाशी जर मारायचं असेल, तुमची जर इच्छा असेल तर उपाशी मारा. नका. एक तरी इथं माझी पगार नाही, 3-3 महिने राहिले. तुम्हाला मी पहिलेच काय बोललो होतो, मी जर तुम्हाला पुण्यामध्ये जर यायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर या, कंपनीच्या जीवावर येऊ नका. मी पहिल्या व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे आणि आता पण बोलतोय. मी तिथे 3-3 महिने झाले माझे पगार नाहीये. तुम्हाला माझी कंडिशन काय आहे हे मलाच माहिती आहे. कसं आहे, बरोबर बोलतो तिकडे बोलतो नाही ह्यात काय चुकीचं नाही, सगळं बरोबर बोलतो. बरोबर बोलतोय मी. आणि उगाच काय आहे, फसायला मारू नका बाकीच्या गोष्टी. हा काय काय त्याने आम्हाला कमेंट केल्या हे चुकीचं आहे, पुण्याला या. अरे पुण्याला या, आम्ही नाही माहित नाहीत, पण माझं आमचं कंडिशन आम्ही तुम्हाला सांगितली पुण्यामध्ये काय असतं कसं आहे ती. म्हणजे स्वतः म्हणजे गट्स असले, स्वतः म्हणजे हिंमत असली तुमच्या इथं या पुण्यात जगा आणि मला पुन्हा सांगा काय होतं कंपनी जीवावरती. काय पडून बरोबर आहे. बरोबर चुकीचं बोलते मी. बरोबर बरोबर. कमेंट मध्ये यायचं कुत्र्यावर भोगायचं तसलं नाही आपलं. काय काय त्यांनी चांगल्या कमेंट केल्या, जे पुण्यामध्ये राहून गेलेत का त्यांना कळलं की पुणे काय आहे ते. पुणे वाईट नाही असं म्हणत नाही मी, पुणे चांगलंच आहे. पर एका कंपनीच्या जीवावर बसायचं नाही. तुम्हाला पार्ट टाइम कुठेतरी जॉब किंवा बिझनेस तुम्हाला करावा लागतो, तरच तुमचं सक्सेसफुल आहे. ओके ना बोल, बरोबर बोललो मी. यू आर राईट. त्याच्यामुळं कंपनीच्या जीवावर पुण्याला येऊ नका. तुम्हाला जर तुमचं पोट भरून जर पैसे मागे ठेवायचे नसतील तर पुण्याला या. 10-12 हजार रुपये तुम्हाला कुठे पगार भेटतो. ठीक आहे, 10-12 हजार, 12,000, 3,000 मेसला, 3,000 रूमला, 3,000 तुमच्या खर्चीला, 3,000 तुमच्या महिन्याचे खर्च पाणी झालं 12,000. हागलं आणि पोट गेलं एक. बरोबर बोललो चुकीचं बोललो मी? नाही बरोबर बरोबर बोलतो मी, रियालिटीवर बोलत असतो मी. तिथून मी जे बोलतोय हे माझे बोल आहेत, मी भोगलोय मी. काय बरोबर चुकीचं आहे? बरोबर. 100% बरोबर. 100% नाही, 101% नाही, 110% म्हणतो. हास्यावर घेऊ नका, सिरियसली गोष्ट आहे त्या. हो सिरियसलीच बोलतात ना तुम्ही. पुण्यामध्ये जोक नाही राहणं. मी बसू खाली. हा बस खाली तू, माझं मी बोलतो आता. तर तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये या कंपनीमध्ये तुम्हाला फक्त 10-15 हजार रुपये कंपनीमध्ये पगार भेटतोय. पर तुम्हाला जर पैसे महागात ठेवायचे नसतील तर येऊ शकतात तुम्ही. जर पैसे तुम्हाला महागात ठेवायचे असतील तर तुम्हाला साईड बिझनेस, पार्ट टाइम जॉब हा तुम्हाला करावाच लागेल. नाहीतर तुम्हाला कंपनी जीवावर, तुम्ही कंपनी जीवावर येऊच नका पुण्यात. हे माझं स्पष्ट तुम्हाला बोलणं आहे आणि सांगणं आहे, समजलं. आणि राहिला मुद्दा तुमचा, मी उत्तर देतो. एकदा मला कमेंट केली होती की पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये खूप चांगलं आहे. काय पैसा आहे? अरे पैसा आहे की, मी पैसा कुठे नाही म्हटलं, पैसा आहेच की. पर केव्हा आहे? कंपनी जीवावर पैसा नाही. तुम्ही साईड बिझनेस, म्हणजे पार्ट टाइम जॉब केला तर बिझनेस 100% आहे तुम्हाला. यात काय वाद नाही, पैसा आहेच. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये बी या आणि कमेंट करा, खरं बोललोय का चुकीचे बोललोय. चला, धन्यवाद, बाय बाय.